पुढली बातमी नाशिकमध्ये. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत जवळपास 1,500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून 25 जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपींमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख यांचाही समावेश आहे. दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावानं हल्ला केला होता आणि हल्ल्यात 11 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले होते, तर 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. दोन तीन दिवसापासून इनपुट्स होते की काही लोकांची माथी भडकवण्याची कामं करत आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा बंदोबस्त प्लॅन केलेला होता. SRPFच्या 3 कंपन्या आपण नाशिक शहरामध्ये बोलवलेल्या होत्या. त्याचबरोबर आमचं सर्व पोलीस दल हे अलर्टवर होतं आणि त्यामुळेच ज्या वेळेला इन्सिडेंट झाला त्यावेळेला आपण अतिशय क्विक रिस्पॉन्स आणि स्ट्रॉंग रिस्पॉन्स या ठिकाणी करू शकलो. तर ती जी लोकं आहेत की जी याच्यामध्ये लोकांना भडकवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, तर त्यांची काही नावं आम्हाला मिळालेली आहेत. त्याचबरोबर इतरही काही नावं असतील त्यांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की MPSCची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली. आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश आलंय. मुख्य परीक्षा आता 26, 27, 28 मे रोजी होणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, MPSC पूर्व परीक्षेची तयारी जे विद्यार्थी करतायत बघा, काही विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं, त्यांच्या आंदोलनाला यश आलंय. त्यामुळे आता MPSCची पूर्व परीक्षा जी ती पुढे ढकलण्यात आली आहे. आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश आलंय. मुख्य परीक्षा जी आहे, म्हणजे यामध्ये माफ करा, पूर्व परीक्षा नाही, मुख्य परीक्षा जी आहे ती आता 26, 27 आणि 28 मे रोजी होणार आहे. तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या. आता MPSCची मुख्य परीक्षा जी आहे ती 26, 27, 28 मे रोजी पार पडणार आहे. आणि याबद्दल MPSCच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील याबद्दलचं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि अखेर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलंय. आणि आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी बघा की उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमधील जामखेडच्या दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांच्या स्वागताकरता कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं जंगी स्वागत केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमधील जामखेडच्या दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांच्या स्वागताकरता कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं जोरदार स्वागत केलेलं आहे. पण या ठिकाणी रोहित पवार मात्र उपस्थित दिसत नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र अजितदादांचं कर्जत जामखेडमध्ये जोरदार स्वागत केलं. इथल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक दीक्षा सावळे यांचा हा व्हिडिओ आहे. अवैध मद्य विक्री सुरू ठेवण्याकरता हप्ता वसुली करण्यात येत होती. दरम्यान यावर आता कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुट्टीचा हंगाम सुरू होताच पर्यटकांची पावलं गड किल्ल्यांकडे वळू लागली आहेत. मात्र गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं पर्यटकांना पाण्याच्या बाटल्या सोबत न्याव्या लागतात. मात्र पर्यटक त्या बाटल्या गडावरच टाकत असल्यानं गड किल्ल्यांवर कचऱ्याचं साम्राज्य बघायला मिळतं. छत्रपती संभाजीनगर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. दरम्यान मुबलक पाणी मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला. चंद्रपूरच्या पैनगंगा नदीतील पाणी पातळी खालवली आणि त्यामुळे वनोजा इथल्या डालमिया सिमेंट उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली. नांदेड मध्यवर्ती बस स्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं. रस्त्याचं काम सुरू असल्यानं स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. मात्र सुविधा नसल्यानं प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो. नंदुरबारच्या शहादामधील तिखोरा पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि यावेळी पर्यायी पूल तुटल्यानं वाहनधारकांना नदीपात्रातून वाहनं काढावी लागतात. दरम्यान पर्यायी पुलाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येते. परभणी जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. परभणीचं तापमान 40 अंशांवरती पोहोचले. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं. सिंधुदुर्गमध्ये कोकण रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात आला. आज रात्री 11:30 वाजल्यापासून ते पहाटे 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. 4,500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास करत एक मादी कासव गुहागर समुद्रकिनाऱ्यावर येते आणि 120 अंडी घालते. त्यातील 107 पिलांना यशस्वीरित्या जीवनदान मिळालं.
मध्य रेल्वेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराला चक्क 314.19 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस आल्यानं एकच खळबळ उडाली. महिन्याला 20 ते 25 हजार रुपये उत्पन्न असलेले चंद्रशेखर कोहाड या प्रकरणी आयकर आयुक्तांकडे अपील दाखल करणार आहेत. जालना शहरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले. शहरात आधीच 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं दुष्काळात 13वा महिना आल्याचं म्हणावं लागतं. नंदुरबार जिल्ह्यातील तळोजा तालुक्यातील मोड खरवड रस्त्यावरील मोड गावाजवळ असलेल्या निजरा नदीवरील पूल धोकादायक झाला. तब्बल 1,92 लाख खर्चूनही पुलाच्या स्पॅपमधील सळ्या पूर्णपणे बाहेर आल्यात आणि त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. दुर्घटनेआधी पूल दुरुस्त करावा अशी मागणी जी ती करण्यात येते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या कुरळप इथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गौतमीच्या अदांनी सर्वांनाच घायल केलं. यावेळी पुरुषांपेक्षाही जास्त महिलांची गर्दी बघायला मिळाली. नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. शासकीय रुग्णालयात 31 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमाअंतर्गत ग्राम दरबार भरवण्यात आला. ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देत गावकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं. राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात केवळ मराठवाड्यात 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा, शेती नुकसान या कारणांमुळे दिवसात सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. भुसावळ नगर परिषदेच्या आस्थापना विभागामार्फत सफाई कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सफाई कामगारांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. अनेकदा अधिकाऱ्यांना पैसे देऊनही काम होत नसल्याचा गंभीर आरोपही कामगारांनी केला. जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये डांभुर्डी शिवारात मेंढपाळाच्या 2 वर्षीय मुलीवर बिबट्यानं झडप घालत तिची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. यात चिमुकलीचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर ट्रॅक मेंटेनन्सच्या सर्व विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. ट्रॅक मेंटेनन्सना रेल्वे रुळांची देखभाल करण्याऐवजी काही अधिकारी वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळी गावात अन्नातून 80 लोकांना विषबाधा झाली आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर अनेकांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दौंड रेल्वे स्थानकात 1 महिन्यापासून लिफ्ट बंद आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रुग्ण ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावर जाण्याकरता नाईलाजास्तव मोठ्या दादराच्या पायऱ्या चढून जावं लागतं. धुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वर्षाकाठी खाली जाते. जिल्ह्यात 58 मीटरने पाण्याची पातळी खालवली आहे. राज्यात सर्वात कमी धुळे तालुक्यात 24 मीटरने पाणी पातळीत घट झाल्याचं समोर आलं. कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं, बालकांच्या मृत्यूचा दर कमी व्हावा या उद्देशानं राज्यात पोषण पंधरवडा राबवण्यात येतोय. लातूरमध्ये विविध गावांमधील विविध अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. धुळे जिल्ह्यात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर अधिक भर दिलाय. शिरपूर तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकरी कांदा काढणीनंतर चाळीमध्ये कांदा साठवून ठेवत आहेत. शेतीच्या मशागतीचे दिवस जवळ आल्यानं ठिकठिकाणी बैल बाजारात बैलांची खरेदी विक्री सुरू आहे. मात्र बैल बाजारात जनावरांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. तर जिल्ह्यातील शाळांवर 5,80,000चं विद्युत बिल थकीत आहे. ईडी आणि केंद्र सरकार विरोधात नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. यंत्रणांचा वापर करून सरकार काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत नॅशनल हेराल्ड प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन केलं. सुफी संत मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टचा चुकीचा ठराव त्वरित रद्द करावा या मागणीसाठी श्रीगोंदा इथे सर्व समाज बांधवांनी बंदची हाक दिली. शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
जळगावमध्ये वक्फ दुरुस्ती कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जळगावमध्ये काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधात आंदोलन केलं. सोनिया गांधी राहुल गांधींविरोधात ईडीने चार्जशीट दाखल केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात युवा सेनेनं आंदोलन केलं. पालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि औषधांचा नियमित पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला. लासलगावात महायुती सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शिक्षक गिरीश फोंडेंवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई केल्यानं आंदोलन करण्यात आलं. शेतकरी स्वाभिमान पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. अकोल्यामध्ये सध्या 5 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे मलकापूर भागातील नागरिक आक्रमक झालेत. उबाटाच्या नेतृत्वात पालिकेवर घागर मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी करण्यात आली आणि यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पालिकेतील जल विभागाची तोडफोड केली. संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरनं अहिल्यानगर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आजपासून यात्रोत्सव निमित्ताने बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. पंढरीची वारी आता थेट साता समुद्रापार जाणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही वर्षात लंडनमध्ये भव्य दिव्य स्वरूपात साकारलं जात आहे आणि या निमित्तानं पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघाली आहे. जळगावच्या भुसावळमधील कुन्हे पानाचे इथे खंडेरायाचा यात्रोत्सव पार पडला. परंपरेनुसार कालिका माता मंदिरापासून बारीवाड्यापर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या. कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान गॅलरीमध्ये प्रेक्षकाने बक्षीस द्यायचं म्हणून मेंढी आणल्यानं संयोजन समितीला 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ही कारवाई केली. पुण्यात पोलीस शिपायाचा अजब प्रताप समोर आलाय. चक्क वरिष्ठांच्या खुर्चीत बसत पोलीस शिपायाने फोटोशूट केलं. कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला असून प्रवीण पाडळे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये पोलीस ठाण्यातच महिलांनी गोंधळ घातला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांसमोरच हाणामारी केली. एसटीमध्ये तपासणी अधिकाऱ्यांची मनमानी पाहायला मिळते. कोल्हापुरातील गडहिंग्लज संकेश्वर बसमधील प्रवाशांना बस स्टँडच्या आधी 3 किलोमीटर अंतरावर उतरवण्यात आलं आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाकडून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले असून 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले. तर पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोडगाव परिसरात 29 नागरिकांमध्ये नख तुटण्याची समस्या उद्भवते. केस गळतीनंतर आता नख तुटण्याचं नवं संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय. त्यामुळे सेलिनियममुळे नख तुटत असल्याचं समोर आलं. चितळेंच्या बनावट भाकरवडीची पुण्यात विक्री होत असल्याचं समोर आलं. मागील 1 वर्षापासून चितळे स्वीट होम या नावाने बनावट भाकरवडी विकली जाते आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मूळ चितळे कुटुंबाचा चितळे स्वीट होम या बनावट भाकरवडीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं चितळे बंधू मिठाईवाले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं. भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने केली आहे. 12 एप्रिलला खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला. पुण्यातील शेख सलालउद्दीन दर्ग्याच्या मशिदीमधील व्हिडिओही समोर आला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडून पोलिसांना पोस्टानं पाठवण्यात आला आणि त्यामुळे आज डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पालवणच्या राजकोटमध्ये नव्यानं उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला वेग आला आहे. 95% जास्त काम पूर्ण झालं असून महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं अनावरण केलं जाणार असल्याचं समजतं. श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले. लवकरच श्री क्षेत्र चौंडी इथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 2 दिवसांपूर्वी खेडबस्तानकात मद्यधुंद अवस्थेत हाणामारी करणाऱ्या 2 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्यानं त्यांना 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात आलं.